5,000 कोटी, 10,000 कोटी, 1,00,000 कोटी हे फक्त आकडे नाहीत. हे आपल्या देशाच्या जनतेच्या पैशांचे आकडे आहेत. प्रत्येक वेळी बातम्यांमध्ये एक मोठा घोटाळा समोर येतो, गदारोळ होतो, आरोप प्रत्यारोप होतात. पण काही वर्षांनी सगळं शांत होतं. मग प्रश्न असा, भारतामधील मोठ्या घोटाळ्यांचा शेवट नेमका कसा झाला? 2G स्पेक्ट्रम घोटाळा. 2008मध्ये 2G स्पेक्ट्रम वाटपात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. त्यावेळी केंद्रीय मंत्री होते ए राजा. सरकारी खजिन्याला तब्बल 1,76,00,000 झाल्याचा अंदाज व्यक्त होतो. शेवट काय झाला? 2017मध्ये विशेष CBI कोर्टाने पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. कोळसा घोटाळा. 2004 ते 2009 दरम्यान कोळसा खाणींचे वाटप पारदर्शक पद्धतीने झाले नाही असा आरोप झाला. CAG अहवालानुसार सुमारे 1,86,00,000 तोटा झाला. शेवट काय झालं? काही प्रकरणांमध्ये शिक्षा झाली, काही प्रकरणे अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. CWG घोटाळा. 2010मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मुख्य आरोपी होते सुरेश कलमाडी. शेवट काय झालं? त्यांना अटक झाली, तुरुंगवास झाला, पण काही वर्षांनी जामिनावर सुटका झाली. काही प्रकरणे अजून सुरू आहेत. नीरव मोदी PNB घोटाळा. 2018मध्ये नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेतून हजारो कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला. शेवट काय झाला? ते भारतातून पळून गेले. सध्या लंडनमध्ये तुरुंगात असून भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे. विजय मल्ल्या. बँक कर्ज प्रकरण. विजय मल्ल्या किंगफिशर एअरलाईन्सचे मालक. बँकांकडून घेतलेले हजारो कोटी कर्ज न फेडता ते 2016मध्ये परदेशात गेले. शेवट काय झाला? UK कोर्टाने प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे, पण प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. प्रत्येक वेळी एक घोटाळा समोर येतो. लोक संताप व्यक्त करतात, चौकशी होते, केसेस चालतात, काहींना शिक्षा होते, काही निर्दोष सुटतात, काही प्रकरणे वर्षानुवर्ष चालूच राहतात. मग खरा प्रश्न असा आहे, आपण शिकतोय का? कारण घोटाळे फक्त पैशांचे नसतात, ते विश्वासाचे असतात. देशाचा पैसा गेला तर तो परत येऊ शकतो, पण जनतेचा विश्वास गेला तर तो परत मिळवणं कठीण असतं. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम तसेच यूट्यूबला देखील फॉलो करा. महाराष्ट्र अपडेट्स ऐकत रहा, पाहत रहा.